नमस्कार. आता तुम्हाला वालाचं बिरडं दाखवते. बघा, हे वाल घेतलेत, पाण्यात टाकलेत काळे पडावे नाही म्हणून, आणि दोन बटाटे घेतलेत. त्यात हे गरम पाणी केलंय. गरम पाणी का करायचं? भाजीला छान कलर येतो आणि भाजी चांगली लवकर शिजते म्हणून गरम पाणी घ्यायचं. अर्धा वाटी खोबरं घेतलंय, 3 कांदे घेतलेत छोटे, 1 टमॅटो घेतलाय मोठा, कोथिंबीर, थोडा चवीपुरता गूळ घेतलाय, राई जिरं मिक्स करून घेतलंय, हिरवं वाटण, गरम मसाला, हळद, मालवणी मसाला आणि लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी. आता कृती दाखवते. तेल टाकते. आता तेल टाकते. बघा, 2 पळी तेल टाकलंय. राई जिरं टाकते. गॅस पेटवते, विसरली होती. हिंग टाकलंय. राई जिरा तडतडलं ना, मग कांदा टाकायचा, आता नाही. राई जिरा तडतडले. आता कांदा आणि कढीपत्ता टाकते. कांदा चांगला गुलाबी होऊन द्यायचा. फोडणी तर जरा कोथिंबीर टाकते, वास छान यायला. हळद टाकते. बघा, वालाचं बिरडं करून मस्त होतं. तुम्ही करतच असाल, पण ह्या पद्धतीचं करा. लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी. मालवणी मसाला आमचा. हिरवं वाटण. चांगला मसाला एकदम मस्त परतून घ्यायचा. आणि हा आपला गरम मसाला. मीठ टाकते.
चवीनुसार पाहिजे तेवढा. आता आपले वाल सोडते. हे कडवे वाल आहेत गावचे. तुम्ही साधे पण घेतलात ना तरी चालेल. असं काय नाही, कडवेच पाहिजेत. साधे पण घ्या, छान होते भाजी. वालाचं बिरडं सुंदरच होतो. आता मी खोबरं घेतलंय, अर्धा वाटी ओलं खोबरं किसून घेतलंय. ते ह्या फोडणीतच टाकायचं म्हणजे चांगलं मिळून येईल. चांगलं हलवून घ्यायचं मसाला सगळीकडे. आता गरम पाणी टाकते. गरम पाणीच टाकायचं कधी पण, मग पटकन होईल. आपल्याला पाहिजे तेवढा टाकायचा. गरम पाण्याने पटकन शिजेल पण आणि छान होईल. आता कढ येण्यासाठी मी झाकण ठेवते. 5-6 मिनिटं झाकण ठेवते, कारण वाल आहेत ना, कडवे आहेत ना. ते बघा वाल शिजत आले का बघूया आपण. हा शिजत आले. आता कोथिंबीर टाकते वरतून आणि थोडं गूळ टाकते. थोडंसं गूळ टाकते, वाल आहेत ना म्हणून जरा गूळ टाकायचं. मग तुम्हाला दाखवते हा भाजी. थोडं झाकण ठेवते मग दाखवते तुम्हाला. आता भाजी झाली आहे. तुम्हाला दाखवते बघा वालाचं बिरडं.
बघा वालाचं बिरडं तयार झालंय. मी केलंय ना तसंच करून बघा हा. छान होईल आणि तुम्हाला आवडेल पण. आवडल्यास सांगा तुम्ही. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट चांगली चांगली करा. काकीला आवडेल हा. धन्यवाद.